बिग बॉस मराठी सीझन 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ही स्पर्धा आता अधिकच रंगतदार झाली आहे। यंदाच्या सीझनमध्ये मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण केलेला विशाल कोटियन हा आता टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा टिकून आहे। विशाल कोटियनचा बिग बॉस मधील आतापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला होता। मध्यंतरीत राकेश बापट बरोबरच्या भांडणांनंतर त्याला टास्क न खेळण्याची शिक्षा दिली होती। या काळात विशाल हा खूपच उदास झाला होता। घरात तो एकटा पडला होता। दरम्यान फिनालेसाठी 2 दिवस राहिलेले असतानाच विशाल कोटियनसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी अचानक बंद झालेलं त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आता पुन्हा सुरू झालं आहे। फिनाले आठवड्यातच त्याचा इंस्टाग्राम अकाउंट बंद झाल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। सोशल मीडियावरील फॉलोविंग आणि फॅन एंगेजमेंट ही बिग बॉस सारख्या रियालिटी शोमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे त्याचा अकाउंट बंद होण्याचा थेट परिणाम त्याच्या वोटिंग प्रक्रियेवर होऊ शकतो। मात्र आता अकाउंट पुन्हा सुरू झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। याचा फायदा त्याला फिनालेमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशाल कोटियनच्या टीमकडून खास पोस्ट शेअर करून ही बातमी देण्यात आली आहे। पोस्टमध्ये लिहिलंय, सर्व बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी। आपला विशाल कोटियन ओरिजिनल अकाउंट पुन्हा रिकव्हर झालं आहे। या सगळ्या प्रक्रियेत मदत केल्याबद्दल कलर्स मराठी आणि जिओ टीमचे मनापासून आभार। तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे। आता पुन्हा एकदा फुल एनर्जीने सुरू करूया। विशालला भरभरून सपोर्ट करा, अशी पोस्ट विशाल कोटियनच्या टीमने शेअर केली आहे। तर बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।